झी 24 तास एक पाऊल पुढे। अवघ्या महाराष्ट्राचा धार्मिक सोहळा असलेल्या आषाढी वारीचा कार्यक्रम जाहीर झालाय। संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं प्रस्थान 30 जूनला होणार आहे, तर जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान 29 जूनला होणार आहे। पण यंदा पिंपरीमध्ये तुकाराम महाराज यांच्या पालखीचा एकच मुक्काम झाल्यानं यंदा पिंपरी चिंचवडमध्ये रिंगण सोहळा होणार नाहीये। गेली 2 वर्ष पिंपरी चिंचवडमधला मुक्काम वाढल्याने इथं गोल रिंगण होत होतं। ज्ञानबा तुकारामच्या गजरानं सगळ्यांना एकत्र बांधणारा पालखी सोहळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय। ज्ञानेश्वर महाराज देवस्थान समितीकडून पालखी सोहळ्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलाय। परंपरेनुसार ज्येष्ठ वद्य अष्टमीला म्हणजेच 30 जूनला ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचं प्रस्थान होणार आहे। पहिल्या दिवशी पालखीचा मुक्काम आळंदीमध्ये असणार आहे। ज्ञानोबांच्या पालखीचं मुक्काम वेळापत्रक असावं। 1 आणि 2 जुलैला पुणे, 3 आणि 4 जुलै सासवड, 7 आणि 8 जुलै लोणंद, 9 जुलै तरडगाव, 10 आणि 11 जुलै फलटण, 12 जुलै बरड, 13 जुलै नातेपुते, 14 जुलै माळशिरस, 15 जुलै वेळापूर, 16 जुलै भंडी शेगाव, 17 जुलै वाखरी आणि 18 जुलै पंढरपूर। 19 तारखेला आषाढीचा सोहळा रंगणार आहे। पालखी सोहळ्यात परंपरेनुसार रिंगण सोहळे होणार आहेत। निरास्नान 7 तारखेला होणार आहे। ज्ञानोबांचं पहिलं रिंगण 9 जुलैला चांदोबाचं लिंब इथं होणार असून हे उभं रिंगण असणार आहे। तर 14 जुलैला पहिलं गोल रिंगण सदाशिवनगरला होईल। 15 जुलैला खुडूस फाट्याला दुसरं गोल रिंगण होईल। 16 जुलैला तिसरं गोल रिंगण ठाकूरबुवांच्या समाधीजवळ होईल। 17 जुलैला वाखरीजवळ दुसरं उभं आणि चौथं गोल रिंगण होईल। तर 18 जुलैला विजबावीजवळ तिसरं उभं रिंगण होईल। तर दुसरीकडे आषाढी वारीसाठी संत श्री तुकाराम महाराजांची पालखी परंपरेप्रमाणे ज्येष्ठ कृष्ण सप्तमीला म्हणजेच 29 जूनला मुख्य देऊळवाड्यातून प्रस्थान ठेवेल। पहिल्या दिवशी पालखीचा मुक्काम देहूतच इनामदार साहेब वाडा इथं असेल। पालखी इनामदार वाड्यातून मार्गस्थ होऊन पिंपरी चिंचवडमध्ये आकुर्डीला 30 जूनला मुक्काम येईल। पिंपरीमध्ये तुकाराम महाराज यांच्या पालखीचा एकच मुक्काम झाल्यानं यंदा पिंपरी चिंचवडमध्ये रिंगण सोहळा मात्र होणार नाही। गेली 2 वर्ष पिंपरी चिंचवडमधला मुक्काम वाढल्यानं इथं गोल रिंगण होत होतं। तुकोबांच्या पालखीचं मुक्काम वेळापत्रक 1 आणि 2 जुलै पुणे, 3 जुलै लोणी काळभोर, 4 जुलै यवत, 5 जुलै वरवंड, 6 जुलै उंडवडी गवळ्यांची, 7 जुलै बारामती, 8 जुलै सणसर, 9 जुलै अंथुर्णे, 10 जुलै निमगाव केतकी, 11 आणि 12 जुलै इंदापूर, 13 जुलै सराटी, 14 जुलै अकलूज, 15 जुलै माळीनगर, 16 जुलै पिराशी कुरोली, 17 जुलै वाखरी। तर तुकोबांच्या पालखीच्या रिंगणाचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे: बेलवडीत पहिलं गोल रिंगण होईल। 11 जुलैला इंदापुरात दुसरं गोल रिंगण होईल। 14 जुलैला अकलूजला माने विद्यालयात तिसरं गोल रिंगण, 15 जुलैला माळीनगरमध्ये पहिलं उभं रिंगण, 17 जुलैला बाजीराव विहीर इथं उभं रिंगण आणि 18 जुलैला वाखरी इथं तिसरं उभं रिंगण। यानंतर हा सोहळा पंढरपूरमध्ये पोहोचेल। 19 तारखेला आषाढीचा सोहळा रंगणार आहे। कैलासपुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड। झी 24 तास एक पाऊल पुढे।